जय भीम सगळ्यांना. मी दिशा पिंकी शेख, वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष, सोबतच तृतीयपंथी समुदायाचे एक सदस्य सुद्धा. मी तृतीयपंथी समुदायाचा एक भाग असल्यामुळे आज एका आव्हानासोबत आपल्या समोर उपस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या नेत्यांसाठी समर्थन मागत फिरतो आहे. लोकशाहीच्या 75 वर्षानंतरही महाराष्ट्रात जे राज्य स्वतःला पुरोगामी म्हणून घेतं त्या राज्यात तृतीयपंथी समुदायाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. मग ते राजकीय असो किंवा सामाजिक. आजही तृतीयपंथींच्या नोकरींचा प्रश्न तसाच आहे, शिक्षणाचा प्रश्न तसाच आहे, किंवा इतर सामाजिक अस्पृश्यतेचे त्यांचे जे प्रश्न आहेत तेही तसेच आहेत. यासाठी त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचं सभागृहात असणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. एकीकडे एखादा आमदार खासदार मृत्युमुखी पडला तर त्याच्या परिवारातील इतर कुठल्या तरी सदस्याला ते पद मिळावं यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळेच नेते संवेदनशीलता दाखवतात आणि बिनविरोध निवडणुकी करण्यासाठी प्रयत्न करतात. मी आज खऱ्या अर्थाने या सगळ्याच महायुतीचे नेते असोत किंवा महाविकास आघाडीचे नेते असोत, या सगळ्यांना आपल्या कथनी आणि करणीवर ऐक्य आणण्याची ही संधी, राजकीय संधी चालून आली आहे असं म्हणते आहे की राजघराण्यातील राजांच्या पोरांना कुणीही पाठराखण नसतं, तसंच राजकीय वारसदारांना सुद्धा इथलं महाराष्ट्राचं राजकारण राखणदार आहेत, मग ते कुणीही असो. मग निवडणुकीच्या रणांगणात एखाद्या नेत्याचा पोरगा उभा राहिला तर त्याच्या विरोधात उमेदवार न देणं किंवा दिला तरी डमी उमेदवार दिल्यासारखा, जो की आपल्याच विरोधातल्या त्या आमदार पुत्राचा खासदार पुत्राचा प्रचार करताना दिसतो, असे उमेदवार देणं, ती जागा त्यांना कशी निवडून येईल याच्यासाठी प्रयत्न करणं. माझा त्यालाही त्याच्यात काही राजकीय डावपेच असतील, मला त्याचाही विरोध नाहीये, असला तर तुम्ही नोंदवतच असते. पण लोकशाहीची स्थापना या दिवसासाठी झाली होती का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या सामाजिकरणाचं स्वप्न पाहिलं होतं, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं स्वप्न पाहिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की राजा हा राणीच्या पोटातून नाही तर मताच्या पेटीतून जन्माला येईल. तसं होताना दिसतंय का? आजोबा आमदार खासदार, पोरगा आमदार खासदार, नातू आमदार खासदार, अशाच पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रानं होताना दिसतंय. या सगळ्यांमध्ये तृतीयपंथी समुदायाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न तर फार मोठा आहे. मला यावेळेस असं वाटलं होतं की कुठला तरी महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष का होईना तृतीयपंथी समुदायाला तिकीट देईल, पण असं होताना दिसलं नाही. ती हिंमत दाखवली फक्त वंचित बहुजन आघाडीने. माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी शमीभा पाटील यांना रावेर 11 जळगाव जिल्ह्यातून उमेदवारी देऊन त्यांच्या कथनीत आणि करणीत काहीही फरक नाही हे सिद्ध केलेलं आहे. आता वेळ तुमची आहे. सर्व पक्षी नेत्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करते आहे की तुमच्या कथनीकरणीतला फरक स्पष्ट करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही आत्ता भूमिका घ्या आणि शमीभा पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी उद्या 4 तारखेला आपल्या उमेदवाराचे अर्ज पाठीमागे घेऊन शमीभा पाटील पाठिंबा द्यावा असं मला वाटतं. कारण की शमीभा पाटील उच्च शिक्षित आहे, तृतीयपंथी समुदायाचा भाग जरी असली तरी ती PhD करते, तिला सामाजिक प्रश्नांचं भान आहे, ती जल जंगल जमीन प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई असो की कायदेशीर लढाई असो ती लढते आहे. त्याच्यामुळे तिच्यात काही राजकीय गुणकौशल्य कमी आहेत असं तुम्ही म्हणू शकत नाही. त्यासोबत ती तृतीयपंथी समुदायाच्या प्रश्नांनाही चांगलं समजून आहे, कारण की तिने हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा मुद्दा असो किंवा पोलीस भरतीतील अनेक प्रश्नांना तिने हात घातलेला आहे. तर आता वेळ तुमची आहे की तुम्ही दाखवायचे की तुम्ही खरंच जनतेचे प्रतिनिधी आहात आणि जनतेला सोबत घेऊन राजकारण करत आहात. त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करत आहे. तेव्हा जरा आपल्या मनावर हात ठेवून विचार करा की तुमच्या समर्थनाची गरज खरंच शमीभा पाटीलला आहे की नाही. आणि तुमचं मन म्हणेल की हा आहे, तर तुमच्यातला माणूस अजून जिवंत आहे. त्या जिवंत माणसाला हात द्या, साथ द्या, हाक द्या आणि शमीभा पाटील यांना रावेर 11 जळगाव या विधानसभेत पाठिंबा द्या. आपण दिलेले उमेदवार हे घराणेशाहीचे उमेदवार तिथं दिलेले आहेत, ज्यांच्या 3-3, 4-4 पिढ्यांमध्ये आमदारक्या खासदारक्या मंत्रीपद त्यांनी भोगलेली आहेत. त्यांनी एक वेळेस
माघार घेतली तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर फारसा काही फरक पडणार नाही. पण एकदा त्यांनी माघार घेऊन शमिभाला प्रतिनिधित्व दिलं तर महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांच्या आयुष्यात मात्र मोलाचा बदल होणार आहे. मोलाचा फरक पडणार आहे. आमचं राजकीय प्रतिनिधित्व आम्हाला माणसात आणण्यासाठीचा प्रयत्न करणार आहे. तर आत्ता प्रश्न तुमच्या पुढ्यात आहे. जय भीम.